संतोष देशमुख हत्या प्रकरणी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसंच सुरेश धसांच्या शिष्टाईनंतर मस्साजोगच्या गावकऱ्यांनीही अन्नत्याग आंदोलन मागे घेतले। दरम्यान मागण्या मान्य केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी, मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। बघूया। संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढवणार। मस्साजोगमधल्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन मागे। सुरेश धसांच्या शिष्टाईनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय। लेखी आश्वासनानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आलं। सुरेश धसांच्या शिष्टाईनंतर मस्साजोग ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। राज्याचे मुख्यमंत्री आणि मला काल खूप बरं वाटलं की धनंजयनी सुद्धा इमानदार हा शब्द त्यांच्याबद्दल वापरला आणि खरोखर संतोष अण्णाच्या बाबतीत इमानदारी राखण्याचंच काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। म्हणून त्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो। जे क्लेशकारक आंदोलन तुम्ही केलंय हे आंदोलन परत करण्याची वेळ तुमच्यावरती येणार नाही। आणि ह्या ज्या घटना आहेत SITच्या कडे प्रकरण जाण्याच्या पूर्वीच्या आहे। सह आरोपी बनवणं हे CID कडे तपास असल्यामुळे सदर बाबत जे काही सविस्तर तक्रार अर्ज येणार आहे त्याच्या माननीय SP सरांच्या स्तरावरून संबंधित विभागाला कळवण्यात येईल आणि त्यानुसार त्यांच्याकडून पाठपुरावा देखील करण्यात येईल। दरम्यान गावकऱ्यांनी केलेल्या 7 प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी सरकारनं पूर्ण केली। संतोष देशमुख हत्येचा खटला उज्ज्वल निकमांकडे सोपवण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत ही माहिती दिली। त्यानंतर उज्ज्वल निकमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानलेत। माझ्या नियुक्तीकरता मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते। त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्नत्यागाचा उपोषण सुरू केलेलं आहे। हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे। अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे। राज्य सरकारनं माननीय उज्ज्वल निकम साहेबांची विशेष सरकारी वकील म्हणून या गुन्ह्याच्या तपासकामी आणि या खटल्याकामी नियुक्ती केलेली आहे। आता माननीय उज्ज्वल निकम साहेबांची आतापर्यंतची जर कामाची पद्धत आपण पाहिली तर 100% त्यातल्या दोषीला कडक शिक्षा करायची अशा पद्धतीचं यापूर्वी अनेक कठीण गुन्ह्यांमध्ये सुद्धा त्यांनी ते करून दाखवलेलं आहे। त्यामुळे या गुन्ह्यामध्ये सुद्धा जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक त्यांना शिक्षा व्हावी यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेबांचा निश्चितपणानं फार मोठी मदत या गुन्ह्याच्या कामामध्ये होईल। दरम्यान मस्साजोग मधल्या गावकऱ्यांनी केलेल्या 7 मागण्या कोणत्या पाहूया। केसचे तत्कालीन PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करा। फरार आरोपी कृष्ण आंधळेला अटक करा। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती ही मागणी आता मान्य करण्यात आली। हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवणं। वाशी पोलीस स्टेशनचे PSI घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिक्कट हेड कॉन्स्टेबल यांचे CDR तपासून त्यांना सह आरोपी करा। आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दाम्पत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून यांना तात्काळ सह आरोपी करा। घटना घडल्यानंतर संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी PSI राजेश पाटील यांनी कळमकडे कुणाच्या सांगण्यावरून वळवलं याची चौकशी करण्यात यावी। सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय। तसंच आश्वासन पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देखील गावकऱ्यांनी दिलाय। ज्ञानेश्वर पतंगी, झी 24 तास, मस्साजोग बीड।